इसे छोड़ दिया जाए वो तेरे संग क्या सलूट के या भूताने बरा हे भूत झपाटलं होतं नारदाला झाले 60 पोरं झाली 60 पोरं कारण की हे 12 रुपये एका महाराजांनी 12 रुपये स्वामी सांगितलं आहे भूत झपाटले नारदाला अहो एका जगाला भूतान आणि सर्वाधाई सदोदिता भूत झपाटला मोठा का मला माहित नाही तू कशाला आले माझ्या दादाला विचारती सांगतोय हो दादा भूत कशाला आले माहितीये का फिरत आले फिरत आले बाबा माझ्या दादाला पण काय माहित नाही हे भूत झपाटलं नारदाला हे भूत झपाटलं ध्रुवाला भूत झपाटलं नारदाला साठ पोरं झाली त्याला 60 पोरं झाली हा आणि मोठी फार्म काढायचा होतो नाही कारण की एकनाथ महाराजांनी जे लिहिलेलं आहे आणि त्यासाठी हे भूत या ठिकाणी कशासाठी आले त्याला विचार करायचा आहे हे भूता कशासाठी आले बाई तू ते हा मला सांगायला पाहिजे तू कशाला आली तिथं तू सांगली कशाला सहा गुण म्हणजे तुझ्या षडविकार वा या तुम्हाला या भूताच्या अंगात जे षडविकार आहेत माहिती तुम्हाला षडविकार काय सांगायला पाहिजे काम क्रोध मद मत्सर मोह लोभ हे षडविकार आहेत या षडविकार बाजूला काढण्यासाठी ही भूती तिथं आली आहे आम्हाला रोज झपाटचे तो कसं आहे आम्ही तो गोंधळ घालायला आलो कार्यक्रम शाळेचा कार्यक्रम आहे गोंधळ घालण्यासाठी इथे कुठे भूत झपाटून आम्हाला कोण उतरणार आहे महाराज याच्या अंगातील जे षडविकार आहेत काम क्रोध मद मत्सर मोह लोभ हे षडविकार माणसाच्या शरीरातून ज्या वेळी बाजूला जातात त्याच वेळी तो देहरूपी मुक्त होतो असं महाराज सांगतात हा महाराज म्हणून हे भूत तू यासाठी आमच्या गोंधळात आलेस चांगले केलेस महाराज पूर्वी आपल्या सर्व गोंधळाचा कार्यक्रम म्हणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाने चालून आलेले गोंधळाचे कार्यक्रम हा महाराज त्यासाठी हे अंबाबाईचे गोंधळामध्ये षडविकार करण्यासाठी आलेले आहे म्हणून बाई काय काळजी करू नको उद्यापासून तू चांगली होती जा सगळे तुझ्या अंगातील गुण काढलेले काय एकटी